काय मिळालं संतांच्या संगतीमध्ये जेवायला? उत्तर काय? ब्रह्मरस करू भोजन पंगती. कुणाच्या संगतीत? संतांची संगती. सर्व काळ संत संगतीमध्ये तुकोबाराय म्हटले आम्ही ब्रह्मरसाचं भोजन करू. ते काय आपल्यासारखं भोजन नव्हतं, सर्व काळ सेवन करण्यासाठी ते पात्र होते. आणि तुकोबाराय म्हणतात की कितीही सेवन केलं आम्ही तरी आम्हाला वीट येत नव्हतं आणि पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं. व्यवहारामध्ये जर विचार केला तर व्यवहारामध्ये एकच पदार्थ माणूस सतत सतत खाऊ शकत. एकच पदार्थ खाऊ शकतो का कायम? बाबा तुम्ही पुढे म्हणून विचारतो, तुम्हाला काय आवडतं खायला? गुलाबजाम आवडतात का? काय डायबिटीज आहे का? हा, डायबिटीज असल्यामुळे खात नाही तुम्ही, पण आवडतात का नाहीत? हा बस आवडतात. आता ते आवडतात त्यांना, पण डायबिटीजमुळे खाऊ वाटत नाहीत. आता गुलाबजाम जवळपास सगळ्याला, मला आवडतात म्हणून मी तुम्हाला विचारलं, सगळ्यालाच आवडतात आपल्याला. आपल्या सगळ्यांना गुलाबजाम आवडतो. सणावाराला आपण ते बनवतो घरामध्ये खाण्यासाठी. कितीही आवडीचे जरी असले तर सलग 1 महिनाभर दिले एखाद्याला खायला तर खाईन का माणूस? सकाळी नाश्ता, दुपारी लंच, रात्री डिनर. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरच असते ना. हो असंच असते काहीतरी, नाही का? 3 टाइम जर एखाद्या माणसाला दिले खायला तर ते खाईन का? किती दिवस खाईन? फार तर फार किती आवडीचं जरी असलं तरी 2 दिवस खाईन, 3 दिवस जास्तीत जास्त, लयच आवडीचा. पण 4थ्या दिवशी बायकोला म्हणेल चटणी कुठे? ठेसा नाही का त्या लसणाचा ठेसा कर, हे गुलाबजाम चुलीत टाक म्हणेन 4थ्या दिवशी माणूस, किती आवडीचा असले तरी. का? तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलंय, कितीही आवडीचा पदार्थ जरी असला तरी एका कालावधीनंतर त्याचा वीट येतो. पण हा जो ब्रह्मरस आहे ना त्याचा वीट येत नाही म्हणतात महाराज. ब्रह्मरस म्हणजे काय हो? आपल्याला 2-3च रस माहितीत. हा इकडून सांगितलं आंब्याचा, बस एक आंब्याचा, आता होईल सीझन थोड्या दिवसांनी सुरू. आंब्याचा रस, ऊसाचा, सुधा रस, बस एवढेच रस माहितीत आपल्याला. हे ब्रह्मरस काय भानगड आहे? ब्रह्मरस शब्द आहे ना, तर ब्रह्मरसाची व्याख्या सांगतो ऐका. ब्रह्मेच्या सानिध्यामध्ये जो रस सेवन केला जातो त्याला म्हणतात ब्रह्मरस. किंवा आमचे गुरुजी सांगत असतात ऐका, एक प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. हा रस आनंदाचा घोष करू नामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे, हा रस आनंदाचा. हा रस आनंदाचा किंवा ब्रह्मरस करू भोजन पंक्ती. झालं ना. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आता तुम्ही आम्ही लोक जो सध्या सेवन करतोय तो रस ही काय आहे? ब्रह्मरस आहे. मृदंग लावायचा, विना लावायचा आणि सेवन करायचा, हे भजन म्हणजे ब्रह्मरस. आणि तुकोबाराय म्हटले सर्व काळ संतांच्या संगतीमध्ये आम्ही सेवन करू. किती खाल्लं तर वीट नाही. व्यवहारातल्या पदार्थाचा वीट येतो. कसा येतो? उदाहरण सांगतो. आपल्याकडे सप्ताह करतात गावगावची मंडळ. एका गावामध्ये सप्ताह ठरला, भाऊ दुपारी म्हणले कथा ठेवू भागवताची. महिला मंडळ दुपारी येतात ऐकायला वगैरे. एका महाराजांना फोन केला, म्हणले सुनील महाराज आहेत का, कथा करता का? भागवताचार्य हो म्हणते ते. हा देतो तुम्हाला. तरी एका भागवताचार्याला फोन लावला, म्हणले महाराज अमक्या अमक्या तारखेला गावामध्ये सप्ताह सुरू. जुना काळ लक्ष देऊन ऐका, जुना काळ. आणि जुन्या कालावधीमध्ये महाराज म्हणले येतो. तारीख लिहून घेतली. सप्ताहाचा दिवस उजेडलेला. पूर्वी काही गाड्या वगैरे नसायच्या, एसटीने प्रवास. दुपारी 2 वाजता कथा, 2 ते 5. ते महाराज प्रवास करून थकून 1:45 वाजता गावामध्ये आले. उतरले मंडपाच्या समोर. एका घरी त्यांची व्यवस्था होती, एका रूम मध्ये. 2 वाजता एक हौशी कार्यकर्त्याने माईक हातामध्ये घेतला. ते नेमकंच पोहोचलो होतं महाराज, पिशवी ठेवीत होतं. म्हणले महाराज 2 वाजले, चला लवकर कथा सुरू करायची. श्रोते येऊन बसलेत. अरे त्याला बसू दिन निवडते, नेमकंच आलेलं. 4 तासाचा 10 तासाचा प्रवास करून आलेलं, भूक लागलेली. त्याला काहीच विचारलं नाही लोकांनी. कथा सांगायला ये म्हणले लवकर. आता ते नवीन गाव, ते महाराजांनी पिशवी ठेवली, गडबडीत आले कथा सांगायला. शेजारच्या बाईंनी बघितलं होतं, त्या घराच्या शेजारच्या. म्हणजे महाराज नेमकंच आलेत, हातपाय धुतले नाही तर लोकांनी सुरू केली कथा. ते गेले महाराज. 3 तास कथा झाली. 5 वाजता ती माता माऊली आली आणि त्या महाराजांना म्हणली, महाराज मी बघितलंय तुम्हाला, तुम्ही 2ला गावात 5 मिनिटं कमी असताना आमच्या गावात आलात. कथा सांगायला बसला. 3 तास कथा केली. लोकांनी विचारलं नाही तुम्हाला भूक लागली असेल. ते खरंच भूक लागली होती त्या महाराजांना. ती बाई म्हणली, महाराज एक काम करा, तुम्ही आज आमच्याकडे जेवायला या. ते महाराज म्हणले, आई एक काम करा, तुम्ही बोलवले, मला निमंत्रण दिले ना, जेवढ्या लवकर स्वयंपाक करता येतो तेवढ्या लवकर करा. भूक लई लागली मला, 3 तास कथा प्रवास केलाय.
लवकर करा. ती पळत पळत घरी गेली. ती म्हणली लवकर करू, पोराला पाठवते म्हणले, मग या. पुढच्या 10 मिनिटात तर महाराज घरामध्ये हजर. म्हणले आणा जेवायला. तिने विचार केला हे तर लगेच आलं, आता काय करावं ह्याला एवढं गडबडी. ते बाजरीच्या भाकरी तिने थापल्या कडक कडक. घरामध्ये दही दूध वगैरे होतं, तिच्यात ताक होतं, दही होतं. तिने विचार केला हिरव्या मिरच्यात, कोथिंबीर, जिरेत ह्या महाराजाला आपण कढी करू. कढीला वेळ लागत नाही, लगेच होती. तिला काय उतू येऊन लावून द्यावं लागत नाही का. ती लगेच होती. कढी गरम केली की झाली तयार. बाजरीच्या भाकरी तिने अशी घटवट कढी केली, हिरव्या मिरच्याची, जिरे टाकलेले, ते कोथिंबीर टाकलेली, अशी गोड कढी केली. गरम गरम तीळ लावलेल्या भाकरी बाजरीच्या कडक कडक अशा मोडल्या. त्या महाराजांच्या समोर एवढ्या वाटीमध्ये कढी. ऐका, ती लगेच बनवलेला स्वयंपाक महाराजांनी समोर आला. भूक लागलेली. का आनंद झाला त्याला दादा, कारण त्याच्या समोर काय आलत. तुम्ही झोपा, अरे बोला ना, काय आलत पुढं. बाजरीच्या भाकरीन काय होतं सर, कढी होती ना मोठ्या वाटीत. पण ऐका, कढी एवढी आवडत होती त्या महाराजांना, कढी सोडून बाकीचं काहीच आवडत नाही. भूक लागलेली असावा ना, आवडीचा पदार्थ पुढे यावा. महाराज लोकांना सूद राहत नाही किती खावं, त्याला सूदच राहिली नाही किती खावं काय खावं. त्याने काय केलं, 5 मोठ्या मोठ्या वाट्या 3 भाकरी बरोबर हाणल्या आणि शेवटच्या 3 वाट्या खाल्ल्या नाही, प्याल्या बरं का राहुल दादा, असं पेत होतं ते. 5 वाट्या भाकरी बरोबर 3 वाट्या पिलं. किती वाट्या झाल्या, 8 वाट्या झाल्या ना. 8 वाट्या खाल्ल्या त्यांनी. त्या माता माऊलीला आश्चर्य वाटलं, नेमकं कढीच ह्याला किती आवडत असेल. तिला पण आनंद झाला. बरे भरपूर जेवली महाराज आपल्याकडे. त्या आनंदाच्या भरात तिने शेजारणीला सांगितलं, बाई काय सांगू तुला, ते महाराज आलते, गडबडीत स्वयंपाक बनवला, कढी 8 वाट्या खाल्ली त्याने. त्या शेजारणीला आश्चर्य वाटलं, नेमकं आवडतीच किती ह्याला कढी. ते दुसऱ्या दिवशी जिला सांगितलं, ती गेली, म्हणली महाराज आज आमच्याकडे या जेवायला. ते म्हणले आज तुमच्याकडं. ती घरी गेली, तिने बी कढीच केली. दुसऱ्या दिवशी कढी बघितली, त्याला लय आज कढी खाल्ली म्हणून कढी सांगायला तुम्हाला, आम्ही पण कढीच खाल्ली आता. दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितली कढी, त्याला एवढा आनंद. म्हणले आज पण कढी खायला भेटणार, आवडीचा पदार्थ आहे. पण 1 वाटी जरा कमी झाली दुसऱ्या दिवशी त्याची. किती खाल्ल्या त्यांनी, 7 वाट्या खाल्ल्या. तिसऱ्या दिवशी तिसरी बाई, तिने काय केली, कढीच. त्यांनी जरा अजून 1 वाटी कमी खाल्ली, 6 वाट्या खाल्ली. असं करता करता अख्ख्या गावात झालं की महाराजांना काय आवडती, कढी आवडती. 4थ्या दिवशी 4थी माता माऊली गेली, म्हणली महाराज आज आमच्याकडं. महाराज म्हणले आज तुमच्याकडं. ती गेली, तिने काय केली, हा जस काय तुम्ही तिथे हजर होते, पण खरंय बरं का, कढीच केली तिने पण. तिसऱ्या दिवशी कढी बघितली त्यांनी, 4थ्या दिवशी कढी. अहो ते कढी खाऊ खाऊन वैतागला ना तो गडी, कवर खाणार आहे कढी. 5व्या दिवशी ज्या वेळेला कढी आली पुढं, ते जे पळालं गाव सोडून, ते म्हणला मारते कढी खाऊ खाऊ, मला दुसरं काय दाखी ना. तसं 3 टाइम कढीच. ते परत पुन्हा आलं नाही. 3 दिवसाची कथाच राहिली. तेव्हापासून पद्धत सुरू झाली, 2 कथाकार चालते. मध्ये जरी आला तरी एखादा कथाकार अडचणीला चालतो, म्हणले दुसऱ्याने जरी बदलली तरी. ते गेलो तर पुन्हा आलंच नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे, कढी आवडत होती का नाही त्यांना, बोला ना, आवडत होती का नाही. आवडत होती कढी, सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ होता कढी. पण ते खाऊ शकलं का 5व्या दिवशी, अजिबात खाऊ शकलं नाही. याचा अर्थ असा, व्यवहारातला कितीही आवडीचा पदार्थ जरी असला तरी एका कालावधीनंतर त्या पदार्थाचा वीट येतो. पण तुकोबाराय म्हटले हा ब्रह्मरस असा आहे, ब्रह्मरस घेई काढा